सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कात्रला आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, झालं आहे काल रमजान ईद झाली, आज रविवार आला. आज जरा उठायला उशीर झाला, म्हणजे 5:45पर्यंत येतो मैदानात मी, पण आज 6 वाजले होते. तरी पण आलो आहे. आज संडे आहे, पण कंटाळा करून चालणार नाही, घेतला वसा सोडून चालणार नाही. असं आहे आपण जे हे करतो ना, म्हणजे मनाशी एकदम चंग बांधतो की बाबा नाही करायचं म्हणजे करायचं आहे ॲट एनी कॉस्ट. कोणतीही काही झालं तरी चालेल, बट करायला हवं. तर मी पण आता त्याच ह्याच्यावर चाललो आहे. उशीर होऊ दे काय होऊ दे, पण यायचं म्हणजे यायचं ना. नाही तर कसं बरं, काय एक दिवस नाही आलो, दुसऱ्या दिवशी पण वाटलं काय नाही ठीक आहे उद्या जाऊ, नको. थोड्या वेळ का होईना पण येणार. आणि सकाळचं वातावरण बाबा, दुपारचं नको. आणि संध्याकाळचं धूळ धूळ असते सगळे, त्यामुळे सकाळचंच बरं आहे आलेलं. चला आता जॉगिंग करतो आणि तुमच्याशी बोलतो नंतर. ते झाल्यात आपला व्यायाम करून, आणि आता चाललं आहे दुधाला. जरासं दूध लवकर पण वाटायचं होतं, पण आता किती वाजता होते काय माहिती. कारण 10 वाजता आपल्या जे राहतं ते मीटिंग आहे आपली एरियाची वार्षिक. त्या मीटिंगला जाणं पण गरजेचं आहे. आणि मग बघू आता किती वाजता उरकते माझं, कारण मीटिंग सकाळचीच आहे, आपलं काम देखील सकाळचंच आहे. आणि आज त्यातनं रविवार आहे, आपलं जास्त काम असणं. ऑर्डर पाव बिव, रविवारचे पाव वगैरे जास्त जातात. पाव, ब्रेड, खारी बटाटोस, मग या सगळ्या गोष्टी वाटतेच. तर आता किती उशीर होते काय माहिती. काय काम करावंच लागणार ना, मीटिंगला पण जाणं गरजेचं आहे. तर आता चाललं आहे दुधाला. दूध वाटतो मध्ये मध्ये भेटत राहू. तुमची गाडी आली आहे दुधाची, नशीब. चला आज दूध घ्यायचं मंडळी. या आता जेवायला डायरेक्ट तुम्हाला सकाळी जॉगिंग नंतर डायरेक्ट आता भेटतोय. कारण तुम्हाला माहिती, मी बोललो होतो आमच्या इथे एक मीटिंग आहे, त्या मीटिंगसाठी गेलो. आणि समीक्षाने आज खूप लवकर जेवण बनवलं आहे. आज इकडे चिकन आहे, काय आहे, बकरा आहे. तर शिजायला वेळ लागतो, त्याच्यामुळे बघा ज्वारीची भाकरी आहे, सोबत कांदा आहे. तर या जेवायला 3:30 वाजले, या जेवायला. तर मंडळी आजचा दिवस सगळा मीटिंगमध्ये गेला. सगळं मीटिंग आणि आमच्या एरियातच होत्या. आणि काय जेवायला पण दुपारी उशीर झाला, बघितलं तुम्ही. आणि त्याच्यानंतर मग कुठे बाहेर गेलो नाही. मग काय चाललं आहे तुमचा? कसा गेला रविवार? तुम्ही तर काय कोण कमेंट पण नाही करत आहे, कोण लाईक पण नाही करत आहे, कोण सबस्क्राईब पण नाही करत आहे. करा मंडळी, सबस्क्राईब करा. काय चाललं आहे, कसं वातावरण आहे? गरम आहे, थंड आहे, कसं आहे? 2 दिवसापासून टी व्हीला काय बातम्या चालल्यात मंडळी, मन अक्षरशः कधी हे होऊन जातं. आपण म्हणतो ना, काय खरं नाही. असू दे, चालायचंच. काम, क्रोध, मद, मोह, माया, मत्सर अशासारख्या गोष्टींमुळे काय घटना घडणारच. बरं त्या असू दे मंडळी. काय म्हणतो, मग तुमच्या मुलांच्या परीक्षा वगैरे कधी आहेत? एप्रिलमध्ये. मग एप्रिलमध्ये काय, मेच्या 1-2 तारखेपर्यंत लोक जातील गावाला ना. दक्षला गावाला जायचे का? अरे एप्रिल, दक्ष बोलते एप्रिलमध्ये एप्रिल फुल आहे. दक्षलाच पहिले एप्रिल फुल करतो ना. दक्ष तू गावी जाणार आहे? का जाणार? गावाला सुकून भेटतोय त्याला. कसला
आणि सुगंध मातीचा, त्याला सुगंध मातीचा पाहिजे, म्हणून त्याला गावी जायचं बोलतो. गावीसारखी हवा नाही बोलतोय. आणि गावी गेल्यावर शाळेचं पण टेन्शन नाही ना. आणि गावी गेल्यावर काही शाळेचा अभ्यास पण नाही, शाळा नाही, सकाळी लवकर उठणं नाही, दिवसभर TV. ए बाळा, शाळा असायला पाहिजे रे. तुम्हाला शाळेचं महत्त्व नाही कळणार. शाळा खूप महत्त्वाची असते. प्रत्येकाच्या आयुष्यात ही शाळा असायला हवी. शाळा हवी, शाळेतले मित्र हवे, शाळेतली मस्ती हवी, शाळेतला अभ्यास हवा ना. शाळेतल्या आठवणी प्रत्येकाला हव्या. हां, एक्झाम नको बोलते. अरे बाळा, आपण जे शिकतो मग ते काय कसं शिकलं कसं कळणार, बरोबर की नाही. आता समज आपल्या शरीराचा आता एखादा हाड मोडलं आपल्या शरीराचं, बरोबर, ते कशामुळे कळतं, एक्सरेमुळे, बरोबर. मग एक्सरेमध्ये हाड तुटलेलं कळलं, मग ते आपण हाड बसवतो की नाही, परत हाडाचं ऑपरेशन करतो. मग ते ऑपरेशन व्यवस्थित झालं की नाही ते कसं कळणार, परत एक्सरे काढून ना, त्यातच कळणार ना की आपलं हाड जुळलं आहे की नाही जुळलं. मग तसं तू शिकवलेलं तुला काही कळालं आहे की नाही कळालं आहे ते कशावरनं कळणार, एक्झामवरनंच ना. परीक्षा या असायलाच हव्या बाळा. तुम्ही कितपत परीक्षा मूल्यांकन करण्यासाठी नसतात, तुम्हाला कितपत येतं आहे, काय येतं आहे ह्याचा आढावा घेण्यासाठी या परीक्षा असतात, बरोबर बाळा, बरोबर की नाही. एकदम पॉझिटिव्हली घ्यायच्या कधी पण एक्झाम. शाळेच्या एक्झाम असतात ना, एकदम पॉझिटिव्हली घ्यायच्या. तनू बघ किती पॉझिटिव्हली घेतो. अभ्यास झोपला वया कंप्लीट करतो. कुठे हार्ड असते बाळा, अभ्यास केलं तर सगळं सोपं असतं. हार्ड थोडी काय असतं. हां, तुला करायचं की नाही करायचं अभ्यास. हां, आता तुला अभ्यास करायचा की नाही करायचा, फ्युचरमध्ये बघूया. म्हणजे तो भविष्य बघून सांगणार आहे अभ्यास करायचा की नाही करायचा. नाही बेटा, अभ्यास करायचा. अभ्यासाने आपल्याला नॉलेज भेटतं, ज्ञान भेटतं ना. ज्ञान महत्त्वाचं असतं, बरोबर की नाही. आता समज तू नुसता अंधारात एखाद्या गोष्ट गेलास, एखाद्या घरात अंधार आहे आणि त्या अंधारात काय धडपडणार ना, पूर्ण अंधार असेल तर. मग समजा तेव्हा तू टॉर्च लावशील किंवा बल्ब लावशील, काय लाईट लावशील किंवा उजेड आला तरच तुला सापडेल ना. मग तसंच नॉलेजसुद्धा प्रकाशासारखं असतं, आपल्या जीवनात प्रकाश पसरवतं. तर असं मंडळी, तुर्तास तरी आता या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबतो. माझे पण लय प्रवचन भरपूर झालं आणि दक्षला पण ते प्रवचन ऐकून कंटाळा आला. सनीशाला तर या प्रवचनात काही इंटरेस्ट आहे नाही ना. तर चला तर चला तुर्तास तरी आपण आता या व्हिडिओमध्ये इथेच थांबायला पाहिजे. हां, असू दे, काय ना काहीतरी करते ना मला, त्याला महत्त्व आहे. चला म्हणजे आमची बडबड तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगा. आवर्जून तुमची पण मतं सांगा आम्हाला शिक्षणाबद्दल. आणि तुमचा सर या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. आणि हा मंडळी नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही नुसते बघून पुढे जाऊ नका. आधी तर चला व्हिडिओ तर बघा किमान. असून तुमचा सर या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. बाय बाय, शुभरात्री.